अध्यक्षपदाची जी निवडणूक आहे जिल्हा परिषदची, त्यावेळेला आम्ही फक्त एक मताने हारलो होतो. त्यानंतर पुन्हा मॅडमचं काम पाहून मला लोकांनी पुन्हा 2015मध्ये मला पुन्हा जिल्हा परिषद सदस्य जे आहे ते जिल्हा परिषद सदस्य निवडून दिलं. त्याच्यानंतर 2020मध्ये पुन्हा जेव्हा मग इथे आरक्षण SC निघालं, तर त्यावेळेला मला माझ्यावर विश्वास टाकून नानाभाऊंनी मला संजय गांधी निराधार योजनेचं सुद्धा अध्यक्षपद दिलं. आणि त्या संजय गांधी निराधार योजनेचं जे काम आहे ते माझ्याकडून खूप गरीब लोकांना जो न्याय आहे किंवा हेलपाटे खावे लागत होते ते पूर्ण त्यावेळेला, कारण मी माझ्या परीने जेवढं काम करता येईल गरिबांचं तेवढं काम केलं. त्याच्यानंतर मला तालुका काँग्रेस कमिटीचं नानाभाऊंनी अध्यक्षसुद्धा केलं. आणि आता सापोली तालुक्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका झाल्या, तर हे आमच्या नेतृत्वामध्ये झालेले आहे. आणि आता यावेळेला मी जस्ट ऑगस्टमध्ये 37 वर्षाची हायस्कूलमध्ये सेवा करून रिटायर झालो. आणि यावेळेला असं वाटायचं की जनरली आणि जेंट्सची सीट आल्यानंतर मला नानाभाऊंनी बोलले होते, परंतु पुन्हा लेडीजची सीट आली. आणि लेडीजची सीट आल्यामुळे मागच्या वेळेला लेडीजची सीट होती आणि त्यामुळे आता पुन्हा लेडीजची सीट आली. आणि आमची पतसंस्था आहे, त्या पतसंस्थेमध्ये मॅडम अध्यक्ष आहेत. त्याच्या अगोदरच्या ज्या मॅडम होत्या त्या उपाध्यक्ष होत्या, त्या झाल्या. आता पुन्हा तर नानाभाऊंनी पुन्हा एक किंवा नानाभाऊंनी म्हटल्यानंतर सगळे आमच्या एरियातले जे कार्यकर्ते आहेत, या सगळ्या कार्यकर्त्यांनी जे आमचं आता सर्वे झालं त्या सर्वेमध्ये मॅडमच्या नावाला पसंती दिली. आणि त्याच्यामुळे आता आमचं नाव जे आहे तिकीट तर कन्फर्म व्हायचं आहे, परंतु 90% नानाभाऊंनी काम करायला सांगितलं आणि तिकीट झाली. आणि समजा नाही झाली तरी ज्याला कोणाला समजा तिकीट जरी मिळाली तर त्याच्या बाजूला आम्ही एक तालुका अध्यक्ष म्हणून किंवा एक काँग्रेसचा नेता म्हणून नानाभाऊंचा एक प्रतिनिधी म्हणून आम्ही त्यांच्या बाजूला काम करणार. काय तुमचे काय तुमच्या या निवडणुकीमध्ये मुद्दे राहणार आहे? या निवडणुकीमध्ये प्रमुख मुद्दा जो राहणार आहे, इथे याच्या अगोदर BJPची सरकार होती, परंतु BJPच्या सरकारने इथे तुम्हाला एकही फंड दिला नाही. हा जो सापोली शेंदुरापा ज्या नगर परिषदचा डेव्हलपमेंट दिसतो, 133 कोटी रुपयाचे कामं नानाभाऊंनी फक्त 3 वर्षामध्ये दिलेले आहे. सर्व जो तुम्हाला डेव्हलपमेंट सापोलीचा जो काही दिसतो आहे हा नानाभाऊंनी पाठवलेल्या पैशाच्या फंडावर पूर्ण आहे. 133 कोटी रुपये म्हणजे 3 वर्षामध्ये आम्ही एक पुस्तिका काढलेली आहे. आणि त्या पुस्तिकेमध्ये सगळं जे काही आहे, जेवढे मटन मार्केट असेल, इथे तलावाचं सौंदर्यीकरण असेल, दवाखान्याचे काम असतील, पोलीस स्टेशन, रेस्ट हाऊस, सगळे करोडच्या वर असे 133 करोड रुपये जे आहेत हे नानाभाऊंनी या 3 वर्षामध्ये पाठवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे हा जो विकास आहे हा नानाभाऊंच्या नेतृत्वामध्ये आम्हाला सापोली शेंदुराप्याचा विकास करायचा. इथे अजूनही स्मशानघाट जो आहे, स्मशानघाट नाही. आपण लहान लहान खेड्यापाड्यात जातो, चांगलं सौंदर्यीकरण आहे, त्याच्यामध्ये इथे स्मशानघाट आहे सापोलीला आणि शेंदुरापाला अतिशय दुरावस्थेमध्ये आहे. आणि आम्ही निवडून आल्यानंतर नानाभाऊच्या नेतृत्वामध्ये जे काही आम्हाला डेव्हलपमेंट इथे करता येईल, अजून बरेचसे रस्ते जे आहेत ते रस्ते झालेले नाही, स्मशान शेड आहे. आणि ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला झाडाची सवय खूप जास्त आहे. तुम्ही पाहिलं असेल माझ्या भोवताली मी जिथे राहतो त्या ठिकाणी मला वृक्षारोपणाचं झाडाचं खूप शौक आहे. आणि त्याच्यामुळे सगळ्यात प्राधान्य आम्ही निवडून आल्यानंतर सापोलीला हिरवीगार बनवण्याचा जो प्रयत्न आहे हा आमचा हिरवीगार बनवण्याचा प्रयत्न राहील. आणि गोरगरिबांचे जे काही पट्ट्याचे कामं आहेत, अजूनही अडले आहेत, घरकुलाचे कामं आहेत, हे सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. मतचोरीच्या प्रकरणात आपली काय व्यूहरचना राहणार आपल्या मतदारसंघात? मतचोरीचा जो प्रकरण आहे याच्याशी मी सहमत आहे, परंतु सापोलीसारख्या शहरामध्ये बोगस मतदान काही सहसा होत नाही, कारण इथे सगळे एकमेकाला लोक ओळखतात. आणि त्याच्यामुळे मोठ्या शहरामध्ये ठीक आहे मतचोरी त्यांनी केली, पण आपण लहान शहरामध्ये इथे सापोलीसारख्या ठिकाणी गेलो तर आमचे सगळे जे वार्ड मेंबर आहेत किंवा जे एजंट असतात ते सगळं शोधून काढतात की कोणता बोगस मतदार आहे किंवा कोणता काही आहे. त्याच्यामध्ये आता काही लोकांनी इकडलं मतदार तिकडं असं केलेलं आहे, त्याला बोगस नाही म्हणता येणार, त्याचं मतदार यादीत नाव आहे, तर त्याचा जो आहे काय तुम्ही मतदारांना आवाहन करणार? मतदार आम्ही आव्हान एकच करणार आहोत की जसं आता सुप्रीम कोर्टाचे जज आहेत, तुम्ही पाहिले आहे, आज सुप्रीम कोर्टाच्या जजसारख्या माणसावर त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये आज बूट उचलला जातो. म्हणजे या ठिकाणी एकीकडे संविधान जो आहे संविधानाची कुठेतरी त्या ठिकाणी अवहेलना केली जाते. म्हणून या ठिकाणी आपला हा जो काँग्रेस पक्ष आहे हा नेहमी तसा सापोली आणि शेंदुरापा काँग्रेसच्या बाजूने राहिलेला आहे. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी पुन्हा नानाभाऊच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आता मागच्या वेळेला काँग्रेसची सत्ता नव्हती, एक हाती सत्ता BJPच्या हातामध्ये होती, पण अनेक भ्रष्टाचार झाले, अनेक बोगस अग्निशामकचा खूप प्रकरण गाजला. त्याच्यामध्ये अध्यक्ष जे होते त्यांना आपण पहिलं इतिहास पाहिला असेल की अध्यक्षाला जबरदस्तीने घरी सुट्टीवर पाठवावं लागलं होतं,
कारण सगळे नगरसेवक जे होते ते सगळे विरोधात, सगळं पार्टी, अशा प्रकारची परिस्थिती आली होती ह्या भ्रष्टाचारामुळे. आणि त्याच्यामुळे ही परिस्थिती जी आहे ही परिस्थिती कुठेतरी दुरुस्त करायची आहे. रस्ते आहेत, नाल्या आहेत, हे जे काही प्रश्न आहेत, छोटे छोटे गरीब लोकांचे काही मोठे प्रश्न नाही आहेत, ते सोडवण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू. ठीक आहे. पण तुम्ही